नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। शिवजयंतीनिमित्त माहिती व प्रसिद्धी खात्याच्या वतीनं फर्मागुडी येथे वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेतील योगदानाची आठवण करून त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचं आवाहन केलं। संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा शिवजयंती उत्सव मोठ्या धूमधडाक्यात आपण साजरा करीत आहोत। मित्र महोदय, पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अर्पण करतात। पुष्पहार अर्पण करून विनम्र भावे नतमस्तक होतात। सोनेरीवर सह्याद्रीच्या कुशीत पोषक काल झाला। नद्या वारा तारे अग्नी सारा आनंदून गेले। तो दिवस सोन्याचा अमृताचा नव्हे, त्या दिवसाला उपमाच नाही। शुभ ग्रह शुभ नक्षत्रे तो शुभ क्षण गाठण्यासाठी सोनेरी होती खेट्या घालीत होती। या भूमीत शिवछत्रपती नामक दिगंत यशवंत कीर्तिवंत भूपती होऊन गेले। हे भूषण भूषवणारी ही जन्मतिथी आहे। शिवछत्रपतींचा मोठेपणा ते केवळ राजे होते म्हणून नव्हे, तर ते खऱ्या अर्थानं लोकराजे होते, लोक कल्याणकारी राजश्री होते, लोकनिष्ठित लोकप्रिय लोकशासक होते म्हणून आहे।
शिवजयंतीच्या समारोहानिमित्त ललितप्रभा नाट्यमंडळ वळवईतर्फे रवींद्र भवन साखळी येथे हिरा हरपला हा नाट्यप्रयोग तसेच ओम कलासृष्टी बांदोडातर्फे फर्मागुडीतील ह्याच रंगमंचावर रायगडाला जेव्हा जाग येते हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. त्यानंतर रवींद्र भवन कुडचडे येथे गजांत लक्ष्मी क्लब वळवईतर्फे आकाश मिठी हा नाट्यप्रयोग. त्यानंतर साई पूर्वा आर्ट्स करमळीतर्फे जय शिवराय हा काले सांगे येथे नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. त्यानंतर 20 रोजी म्हणजे उद्या विशाळगडाच्या वाटेवर हा नाट्यप्रयोग श्रींची इच्छा थिएटरतर्फे कोरगाव पेडणे येथे सादर करण्यात येईल. सह्याद्रीला जेव्हा जाग येते हा नाट्यप्रयोग रामाय सती क्लब कुंभारजुयेतर्फे विठ्ठल मंदिर माशेल येथे सादर केला जाणार आहे. साई पूर्वा आर्ट्स तर्फे जय शिवराय हा नाट्यप्रयोग धारगळ पेडणे येथे सादर करण्यात येईल. त्यानंतर ओम कलासृष्टी बांदोडातर्फे कुंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात रायगडाला जेव्हा जाग येते हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. त्यानंतर 24 रोजी 2 नाट्यप्रयोग आहेत. एक म्हणजे विशाळगडाच्या वाटेवर हा श्रींची इच्छा थिएटरतर्फे साकोर्डा येथे हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल. तर आकाश मिठी हा नाट्यप्रयोग गजांत लक्ष्मी क्लब वळवईतर्फे रवींद्र भवन मडगाव येथे सादर करण्यात येईल. मित्र हो, तब्बल 12 नाट्यप्रयोग यंदा ह्या शिवजयंती समारोहानिमित्त राज्य सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे सादर केले जाणार आहेत. तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी या नाट्यप्रयोगाचा आस्वाद घ्यावा ही तुम्हाला नम्र विनंती. पाणी हा मानवी जीवनाचा विभाज्य भाग असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले उभारताना पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलेलं होतं. त्या संबंधीचा उल्लेख या पुस्तकात आहे. पाण्याचं व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे हे नमूद करण्यात आलेलं आहे आणि आजच्या काळात तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवकालीन जलनिधी पुस्तकाच्या मराठीतून आतापर्यंत 5 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. हे पुस्तक गोवा कोकणी अकादमीच्या भाषांतर प्रकाशन आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत प्रकाशित करण्यात आलेला आहे. श्री सर्वेश फडके शिरोडा फोंडा यांचं मुखपृष्ठ आहे. शिवरायांना लोकोत्तर राजा का म्हणतात असा मला बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा. लोकोत्तर म्हणजे काय? की ठीक आहे, व्यक्ती म्हणून जे काय आयुष्य होतं शिवरायांचं फक्त ते 1630 ते 1600 साधारणपणे 80 हा कालखंड पाहिला तर 50 वर्षाचा हा कालखंड आहे. या 50 वर्षाच्या कालखंडात शिवरायांनी काय काय नाही केलं. प्रचंड गोष्टी केलेल्या आहेत. सर्वसामान्यांची आणि रयत आणि सर्वसामान्यांच्या ध्येयासाठी किंवा हितासाठी त्यांनी यातली सगळी वर्ष आपली दिलेली आहेत. राज्यकारभार जरी एखादी असला तरी आपला निर्णय चुकू नये म्हणून अष्टप्रधानाची ही परंपरा त्यांनी घालून दिलेली आहे. परभाषेच्या आक्रमणाने त्रस्त झालेल्या जनतेवर सुद्धा राज्य व्यवहार कोश निर्माण केला आणि हा राज्य व्यवहार कोश नंतर संपूर्ण व्यवहारामध्ये रूढ करून दाखवला. मगाशी मी म्हणालो की 350 किल्ले जिंकले, बांधले, पुन्हा दुरुस्त केले. दुष्काळी परिस्थितीत सतत लोकांना काम मिळावं म्हणून सातत्याने त्यांनी या दुष्काळी कामाच्या योजना सुरू ठेवल्या आणि या योजना म्हणजे किल्ल्यांच्या बांधकामाची, तलावाचं खोदणी केली. आत्ताच आपण एक पुस्तक प्रकाशित इथं केलं की पाणी ही व्यवस्था किती महत्त्वाची आहे हे महाराजांच्या त्याही वेळी लक्षात आलेलं होतं. मी आत्ताच पुस्तक चालत होतो. सिंहगडावरचं देवटाकं जर तुम्ही पाहिलं तर त्या देवटाकावरचं इतकं गोड पाणी हे कसं निसर्गानं निर्माण केलं आहे आणि महाराजांनी ते कसं शोधून काढलं आहे हे खरंच एखाद्या दैवी पुरुषालाच हे शक्य आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आपल्यापेक्षा 10 पट बलाढ्य शत्रूला आव्हान देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं आणि हे जे सामर्थ्य होतं त्यांच्या सगळ्या रयतेच्या साथीनं त्यांनी ते उभं केलेलं होतं आणि डोंगरदऱ्यांचा भूप्रदेशाचा त्यांनी युद्धासाठी सुंदर उपयोग केला. आज वर्तमान राजकारणासाठी राजांच्या नावाचा अनेक ठिकाणी वापर होतोय. इतिहासाची मोडतोड होते. पण मित्र, मी एक सांगतो, इतिहास हा इतिहास असतो, होऊन गेलेल्या गोष्टी असतात. तो नव्याने मांडता येत नाही. माझ्या राजकारणाच्या सोयीसाठी मी नव्याने इतिहास मांडतो असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. आणि इतिहासाला 2 गोष्टींची फार मोठी गरज असते. ते म्हणजे अस्सल कागदपत्र, अस्सल पुरावे
मग ताम्रपट असतील, शिलालेख असतील आणि त्यातूनही काही बखरीमध्ये असलेले उल्लेख असतील, ह्या अस्सल पुराव्यानंच इतिहास सिद्ध होतो. फक्त मला असं वाटतं म्हणून मी असं करणार आहे आणि असं चित्र महाराजांचं रंगवणार आहे, असा इतिहास लिहिता येत नाही. हे नंतरच्या सर्व लोकांनी लक्षात ठेवावं. आणि प्रामुख्यानं मी असं म्हणेन की हा इतिहास आपण अत्यंत संवेदनशील पद्धतीनं जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आज मला अभिमानानं सांगतो, माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि टुरिझम मिनिस्टर रोहन खवटे यांच्या माध्यमातून हा सगळा जो प्रोजेक्ट आहे तो नवीन आर्किटेक्ट घेऊन आम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया टुरिझम डिपार्टमेंटकडं पाठवला आणि त्यातून सगळा फेरफार करून आज जवळजवळ 127 कोटीचा प्रोजेक्ट अप्रूव्ह होऊन त्याचं काम चालू आहे. आणि हे सुद्धा काम जवळजवळ 2 वर्षात, म्हणजे साधारण आमच्या CPWD मॅन्युअलप्रमाणे 540 दिवस लागतात. या 540 दिवसात ते पूर्ण करायचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या वर्षी परत 50 वर्ष होतात. तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर कळेल. 1977 आणि 2027 परत 50 वर्ष पूर्ण होतात. आणि अशा या 2027 साली आपण हा प्रोजेक्ट लोकार्पण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, टुरिझम मिनिस्टर आमचे रोहन खवटे आणि आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जर इथं आले तर आम्हाला त्याचा आनंद होईल. मला तरी वाटतं ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि 2-3 विषय आहे. एक आहे इथला आमचा पार्किंग जो जागा आहे तो जवळजवळ 50,000 स्क्वेअर मीटर, 40 ते 50,000 स्क्वेअर मीटर देवालयाच्या पाशी आहे. तो पूर्ण झाल्यानंतर एक योजना कार्यान्वित करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करणार आहोत. जो सिद्धनाथ पर्वत, मर्दनगड आणि आमची फर्मागुडी या केबल जो हे आहे तो घालण्याचा आमचा प्रयत्न असेल. कारण ह्या तिन्ही भागांना जर केबलनं जॉईन केलं तर मला वाटतं फोंड्यातील सौंदर्य टुरिस्ट लोकांना नक्कीच दिसेल. आमची जी चांगली देवस्थानं आहेत त्यांचं दर्शन, फोंडा गावाचं दर्शन, हे सगळं दर्शन आम्हाला वरून साधारण 150 मीटरवरून आम्हाला ते दिसू शकेल. त्याचा पण योजना कार्यान्वित करण्यासाठी आम्हीचा प्रयत्न आहे, तो पण पूर्ण करू. जीव गेला असता तरी चालला असता महाराज, पण लेकरू वाचायला हवं होतं. तुझं धैर्य अपार आहे माते. आज तू सुखरूप परत आलीस हे या गडाचं भाग्य. महाराज, तुमच्या गडावर माय सुरक्षित वाटते म्हणूनच एवढं धाडस केलं बघा. आजपासून तो गडा बंद केला जाईल. गड सुरक्षित राहील आणि तुझ्या मातृत्वात माझा मानाचा मुजरा. महाराज, माय म्हणून जगायला दिलं. देव तुमचं भलं करू. आई साहेब पाहताय ना, आज जर हा शिवाजी अफजल खानासमोर न डगमगता उभा राहिला तर ते माझं शौर्य नव्हे, ते तुमच्याच विचारांचं धैर्य आहे. शिवबा, त्या रणांगणावर तलवार चालते, पण त्या तलवारीला दिशा देणारे विचार असतात. मी फक्त बी पेरलं
त्याचा वटवृक्ष तू केलास बाळा. आईसाहेब, तुझ्या प्रत्येक विजयामागे धर्म, विवेक आणि करुणा असो, कारण खरा राजा तोच जो जिंकतो पण अन्याय न करता. मावळ्यांनो, पाहताय ना जी महाराज, हिरकणीच्या धैर्यात मातृत्वाचा कडा आहे, तर जिजामातांच्या धैर्यात विचारांची उंची आहे. एकीनं जीव धोक्यात घालून लेकरू वाचवलं, तर दुसरीनं विचारांची मशाल पेटवून स्वराज्य घडवलं. दोघींनीही रणांगणात तलवार न उचलता धैर्याचा खरा अर्थ सांगितला. अशी मातृशक्ती आम्हास लाभली, म्हणूनच आम्ही आज या स्वराज्य रक्षणाच्या सेवेत स्वतःला झोकून देतोय. मावळ्या, जी महाराज, राज्य रक्षणाचे नियम कठोर असतात खरे, परंतु मातृधर्म हा त्याहूनही श्रेष्ठ आहे. दोष जर व्यक्तीचा नसून व्यवस्थेचा असेल, तर सुधारणा ही त्याचीच केली जाते. न्याय तोच जो नियमांचे पालनही करतो आणि करुणेचे भानही राखतो. राजा तोच जो न्याय करताना केवळ नियम पाहत नाही, तर त्या नियमांपलीकडील मानवताही ओळखतो. कोण आहे रे तिकडे? जी महाराज, आदेशाचे पालन झाले आहे का? हो महाराज, ज्या कड्यावरून ती स्त्री उचलली तो मार्ग तुमच्या देशावरून बंद करण्यात आला आहे. त्या कड्याला केवळ दगडांचा ढीग समजू नका, ते एका मातृत्वाच्या पराक्रमांचं प्रतीक आहे. जी महाराज, आपली पुढील आज्ञा काय आहे? आजपासून रायगडावरील त्या भागास हिरकणी बुरुज म्हणून ओळख दिली जाईल. महाराज, कारण जिथे तलवार न चालता मातृत्व जिंकलं, तो पराक्रम विस्मरणात जाऊ नये. महाराजांची आज्ञा शिरसावंद्य. हा आदेश इतिहासात कोरला जाईल. जय भवानी, जय शिवाजी. कारवारकडून काही खबर अद्याप पावेतो नाही, पण हौसाजी आणि इब्राहिम खान शर्तीने लढत असल्याची ऐकिवात आहे. खरं खरं इब्राहिम खान म्हणजे आम्हाला सापडलेला एक रत्नच आहे बहिरजी. इब्राहिम खानाला जेव्हा आपण सैन्यात दाखल केलं तेव्हा अष्टप्रधानांनी किती गजब केला होता ना महाराज. आज आठवलं की हसू येतं, पण इब्राहिम मुसलमान म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका हा दावा किती फोल होता हे आज लक्षात येतं. इब्राहिमच कशाला, मायनाकच्या हाताखाली उपप्रमुख म्हणून आम्ही दौलत खानाची नेमणूक केली, तेव्हाही निषेधाचे सूर उमटलेच ना. पण आज दौलत पहा आपली जिम्मेदारी कशी तमामावन पार पाडित आहे. पण महाराज, संधी दिल्याशिवाय माणसाची कर्तव्य कशी समजणार? नुसती संधी देऊन चालत नाही बहिरजी, त्यासोबत विश्वासही ठेवावा लागतो. निव्वळ मुसलमान म्हणून इब्राहिम दौलतना जर आम्ही बाजूला टाकलं असतं तर आमचाच किती नुकसान झालं असतं. पण महाराज, अष्टप्रधान मंडळातल्या बहुतेकांना वाटतं की हे हिंदवी राज्य आहे, त्यामुळे कारभाराची संपूर्ण सूत्र केवळ हिंदूकडे. हिंदवी राज्य म्हणजे केवळ हिंदू राज्य नाही बहिरजी. या भूमीत हिंदू राहतात तसे मुसलमानही राहतात, तेही पिढ्या. हिंदूच्या संगीत या मातीत त्यांचाही घाम गळतोय, त्यांना आपण बाजूला कसे करणार? राज्य करता नात्यानं त्यांचीही काळजी घेणं हे क्रमप्राप्तच आहे. शेवटी बहिरजी, रयतेचा धर्म महत्वाचा नाही, महत्वाची असते त्यांची निष्ठा. म्हणूनच महाराज, आरमाराची उभारणी करताना आपण फिरंग्याची मदत घेतली ना. वसईत तारवे बांधणारे अनेक कुशल पोर्तुगीज होते, पण आम्ही जंग पछाडूनही कुणीच दाद दिली नाही. शेवटी एक दिवस रुई लैताव वेगस आणि त्याचा मुलगा फेरनाव वेगस लैताव हे आमच्याकडे आले. म्हणाले, आम्ही खूप राज्यकर्ते पाहिले, भुईचा एक तुकडा जिंकण्यासाठी रक्त सांडणारे लढवय बघितले, पण सागराला जिंकून घेण्याचा स्वप्न पाहणारा पहिला हिंदवी माणूस तुमच्या रूपाने बघत आहोत. आम्ही जरूर मदत करू. तेव्हा बहिरजी, त्यांनी आम्हाला पहिल्या 20 नौका बांधून दिल्या आणि आमच्या आरमाराची उभारणी झाली. महाराज, कसली बातमी घेऊन आलास इब्राहिम? महाराज, खुशीची खबर. अंगोल्याचा किल्ला आमच्या ताब्यात आला. शिवेश्वरी सार केला. कारभारामध्ये मिया साहेबांनी प्रकार प्रतिकार केला, पण त्यातही निभावा लागला नाही. म्हणजे कारवारी आमच्या कब्जात आलं. होय महाराज. शाबास शाबास रे माझ्या पठ्या. आणि महाराज, येता येता पोर्तुगीजांच्या ताब्यातील कुंकळी व वेरडे ही दोन गावे लुटून आलो. बरं झालं,
आता संपूर्ण लक्ष फोंड्यावर केंद्रित करता येईल. पावसाचा जोर जरा कमी झाला असता तर बरं झालं असतं. पाऊस पडतोय ते एका अर्थी बरंच आहे इब्राहिम, कारण मोहम्मद खानाला मदत करण्यासाठी 1,500 घोडदळ व 3,000 पायदळ घेऊन रुस्तुम जमान निघाला आहे. पण महादईला पूर आल्यामुळे तो अडकून पडला आहे. आता अधिक वेळ न गमावता किल्ल्यावर चढाई करावी लागेल. चढाईची चढवणी झाली आहे. सगळ्या किल्ल्या लावून गेला आहे. किल्ल्याभोवतीचे सारे खांदा बुजून टाकले आहे. किल्ल्यावरून काही खबर? मोहम्मद खानची रसद संपायला बेतात आली आहे महाराज. तो आणखी 5 ते 15 दिवस काढू शकेल. मी तुझ्यावर जी जबाबदारी संपवली होती तर काय? आपल्या हुकुमानुसार सगळ्यांकडे एवढ पोचता केला. अर्धा शेर सोन्याची कडी बघून तर त्यांना वेट लागायची पाळी आली होती. सोन्याची कडी? महाराज हे काय प्रकरण? नुसत्या तलवारबाजीने युती जिंकता येत नाही बर्जी. कधी कधी कूटनीतीचाही अवलंब करावा लागतो. कूटनीती? होय, कूटनीती. मोहम्मद खानच्या हाताखाली प्रमुख सरदारांना फितवण्यासाठी आम्ही काही जणांना अर्धा शेर सोन्याची कडी पाठवली आहे. खास मठग्रामातील सोनारकडून करून घेतलेली ही कडी ज्यांच्या हाती पडती त्यांची तलवारीची मूठ अलगद सैल होईल आणि आमचं काम सोपं होईल. महाराज आपल्या मुत्सद्देकीची तारीफ आम्ही पामरांनी कशी करावी? तारीफ नंतर आधी लढ्याची सिद्धता करा. सैन्याला वरती दे. आज म्हणजे रात्री आलेला प्रयोग होईल. प्रत्येकी 10 माणसांचा जायचा तयार करा. 10 तुकडावर एक जुमलेदार दिमा. 5 जुमले घेऊन तू सिद्धनाथच्या पायथ्या घालून चढाईला प्रारंभ कर. इब्राहिम तू बेतोड्याच्या तळाहून चाल कर. गवळीची बाजू बहिरची सांभाळी. महाराज आभाळातून बरसणाऱ्या धुवाधार पावसात तुमच्या तलवारी संपू दे लखलखत्या विजलीप्रमाणे.